ऍक्सिडेंटली आलोय आणि त्या ऍक्सिडेंट होण्यामागचं कारण श्रमेश बेटकर आहे. मी नेहमी सांगत असतो की माझ्या रायटिंगचं पूर्ण श्रेय आशिष पात्रे सरांना आहे, जे रायटर आहेत. श्रमेशशी बोललं तर तुम्हाला कळेल, आम्हाला एकमेकांच्या डोळ्यात दिसतं की आता ह्याला काय बोलायचं. प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं मी सचिन तेंडुलकर व्हावं. आणि अजिंक्य राणे जो आपला आपला प्लेअर आहे, मी त्याच्याबरोबर सुद्धा क्रिकेट खेळलोय. आताही हास्यजत्राची टीम आहे जी शेड्यूल झाल्यावरती रात्री 11ला पॅकअप झाल्यावरती आम्ही रात्री 12 ते 4 क्रिकेट खेळतो टर्फला जाऊन. पंचक्रोशीतील नावाजलेला फलंदाज आशिष धुंदूर पाहूया काय करतोय संघासाठी. तर माझी प्रोसेस हीच आहे, एक्सपिरियन्स आणि वाचन ह्याच्यामधून जे आपल्याला मिळतं ते लिहा. लोकांना ते जास्त जवळचं वाटतं. डेव्हलप होणं, माणूस म्हणून, ऍक्टर म्हणून, रायटर म्हणून, हे सगळं हास्यजत्रेमुळे झालं. तर लिखाणाचं काम बसून असतं, तुम्ही थोडा जाडा होत. आपण म्हणतो ना, एक प्रेमात पडतो आपण. माझे फॉलोअर्स जास्त आहेत म्हणून मला कामं मिळावीत हे माझं मतच नाहीये आणि ह्या मताचा मी नाहीये. हाय प्रथमेश, कसा आहेस? मी मस्त, एकदम मजेत. तर आज आपण तुझ्या आतापर्यंतच्या प्रवासावरती बऱ्याच गप्पा मारणार आहोत. सुरुवात तुझ्या स्कूल कॉलेजच्या दिवसांपासून करूया. हा, ठीक आहे. ते दिवस कसे होते, तुझं शिक्षण कशामध्ये झालं याबद्दल जरा सांग. माझं एमकॉम झालंय शिक्षण. आणि बघायला गेलं तर माझं शिक्षण, मी एमकॉम का केलं हा प्रश्न अजूनही मला पडलाय. कारण आमच्या घरात सगळेच कॉमर्स स्टुडंट आहेत. ओके. माझी बहीण, माझे काका किंवा माझे बाबा म्हणाल सर. पण म्हणजे बाबांचं पूर्ण एमकॉम नाही झालंय, पण सगळे जसे काय म्हणतो अंकगणित शास्त्र वगैरे टाईप. आणि तेच की 10वी झाली आणि आता कुठल्या स्ट्रीमला जायचं, कुठल्या शाखेत जायचं. तर माझा फॉर्म घरातूनच भरला गेला, कॉमर्स. मग 11वी 12वी झाली, मग त्याच्यानंतर आपण एक सब्जेक्ट सिलेक्ट करतो ना, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. त्यातही घरातूनच फॉर्म भरला गेला, कॉमर्स. बरं, असं नाहीये घरातल्यांचं की आम्ही सांगतो ते शिक, पण मला सिलेक्शनच नव्हतं की कॉमर्स, ह्याने कॉमर्स केलं त्याने कॉमर्स केलं. आपण ते काय म्हणतो, एक घरात आमच्या हे केलेलं आहे, आता मला तसंच करायचंय. ओके. तर तसं मी कॉमर्स करता करता, म्हणजे जेव्हा मी आर्ट या क्षेत्रात आलो, म्हणजे माझ्या SYTY ला, तेव्हा मी जास्त करून आर्ट्स कॉलेजला असायचो. आमच्याकडे गोपटे जोळकर कॉलेज आहे, त्याची कॉमर्सची बिल्डिंग वेगळी आहे आणि आर्ट सायन्सची वेगळी आहे. सो मी आर्ट्सच्या बिल्डिंगलाच असायचो. तुम्हाला खूप जण विचारायचे की तू आर्ट्सला आहेस की कॉमर्सला आहेस. सो माझं शिक्षण BCom झालंय, एमकॉम. पण ते का झालंय हा प्रश्न आहे माझ्यासाठी. आणि मग अभिनयाची सुरुवात कशी झाली? अभिनयाची सुरुवात मी खूप ऍक्सिडेंटली या क्षेत्रात आलोय. अच्छा. मी लाईव्ह कॉमेंट्री करायचो क्रिकेट सामन्यांची रत्नागिरीमध्ये. ओके. म्हणजे रनिंग कॉमेंट्री आपण म्हणतो ना, तिथे आमचे एक सर आहेत आंबेकर नावाचे. त्यांनी मला बघितलं आणि ते बोलले की एकदा तू कल्चरलला येऊन जा, कल्चरल डिपार्टमेंट असतं, सो कल्चरलला येऊन जा. मी बोललो हा ठीक आहे, काय असतं माहित नाही. मी NSS ला होतो, मला ते आवडायचं की एक संडेचं एक जाऊन समाजसेवा करा. समाजसेवा नाही आवडायची, मित्रांबरोबर फिरायला आवडायचं. तेव्हा एवढे विचार हे नव्हते. मग ते गेलो कल्चरल डिपार्टमेंटला. ते तिकडे ना असे एकांकिका बसत होते, ऑटो एक्सी नावाची. शशिकांत केरकर नावाचे ऍक्टर आहेत, ते तेव्हा तिथे डिरेक्टर म्हणून आले होते आमच्या कॉलेजला. सो ते बसवत होते आणि ते बघून माझं असं आलं की हे छान आहे, मस्त आहे. मित्र होते तिकडे माझे. आणि मग ज्या दिवशी ते ऑडिशनला आले, म्हणजे एक टास्क देतात ना आपल्याला की हे अमुक अमुक स्किट आहे, हे तुम्ही परफॉर्म करून दाखवा 10 दिवसांनी. ज्या दिवशी ते ऑडिशन घ्यायला आले त्या दिवशी मी पळून गेलो. मला काय द्यायचं नव्हतं. बोललो ठीक आहे, 10 दिवस मजा केली, आता काय करायचं नाही. मग परत ते सर मला घेऊन आले की अरे हा गेलेला निघून, ह्याला बघ. आणि मग श्रमेश माझा मित्र आहे, जो हास्यजत्रेतला माझा पार्टनर आहे, म्हणजे आम्ही प्रत्येक वेळी एकत्रच असतो. तर झोनल स्पर्धा असते, झोनल राऊंड असतो जिल्हा पातळीवरचा. त्याच्या 3 दिवस आधी त्यांच्या स्किट मधला एक मुलगा आजारी पडला आणि श्रमेशने सरांना सांगितलं की हा प्रथमेश जो आहे हा सलग 10-20 दिवस हे बघतोय जे काय चाललंय ते, सो त्याला तुम्ही उभं करा. सो त्यांनी मला उभं केलं आणि मग तिथून जो प्रवास सुरू झाला तो आत्तापर्यंत. सो ऍक्सिडेंटली आलोय आणि त्या ऍक्सिडेंट होण्यामागचं कारण श्रमेश बेटकर आहे. अच्छा. मग तू गावावरून मुंबईला कधी आलास? माझा ना खूप उलटा सुलटा प्रवास आहे. मी मुंबईला होतो, माझं बॉर्न सिटी डोंबिवली आहे. तिथून मी 10वी पर्यंत रावी नेरुळकर हायस्कूलमध्ये शिकलेलो आहे. साने गुरुजी सेवा मंडळाचं पांडुरंगी विद्यालय, रावी नेरुळकर हायस्कूल. ओके. 10वी नंतर माझ्या वडिलांनी VRS घेतली, बॉम्बे पोर्ट्सला होते. त्यांचं पहिल्यापासून होतं की ते रत्नागिरीत जाऊन राहणार, रत्नागिरीला आमचं घर आहे. मग मी कॉलेज रत्नागिरीला केलं. ओके. आणि मग तिथून ह्या क्षेत्रात आलो आणि मग मुंबई विद्यापीठाच्या टीमला जॉईन झालो, कल्चरल टीमला, जे इंद्रधनुष्य वगैरे कॉम्पिटिशन करतात.
त्यांच्या थ्रू करता करता असं झालं की आता आपण मुंबईत येऊन जरा बघूया काय होतंय का. आणि स्ट्रगल वगैरे काही नाही, ह्या क्षेत्रात करिअर करायचं वगैरे काही नाही. मला ते आवडायचं करायला, म्हणजे ते स्किट, ते एकांकिका. सो असं झालं की 2 वर्ष जाऊन बघूया एकांकिका वगैरे आपल्याला काय करता येतं. तिथून मग मुंबईत आलो. मग गोरेगावात एका ठिकाणी मी राहायचो रेंटेड. आणि तिथे मला एका मित्र आहे माझा, जे रायटर आहेत, विशाल बांदल नावाचे, ते मला आशिष पात्रेंकडे घेऊन गेले. ओके. आणि सो डोंबिवली टू रत्नागिरी, रत्नागिरी टू मुंबई, आणि मुंबईत मला आशिष पात्रेकडे ते त्यांनी इंट्रोड्यूस केलं. आणि मग मी रायटिंग आशिष पात्रे यांच्याकडे एक्सपिरियन्स केले. मी शिकलो नाही म्हणता येणार, कारण त्यांनी मला अनुभवातूनच सांगितलं की तुला जो अनुभव होईल त्याच्यातूनच तुला शिकावं लागेल. सो मी नेहमी सांगत असतो की माझ्या रायटिंगचं पूर्ण श्रेय आशिष पात्रे सरांना आहे, जे रायटर आहेत. सो असा प्रवास आहे माझा, 1-2-2-1. सो ह्या क्षेत्रात येईपर्यंत मी पहिलं काही वर्ष म्हणजे 10वी पर्यंत डोंबिवलीला होतो, त्याच्यानंतर रत्नागिरीत 6-7 वर्ष, आणि रत्नागिरीतून परत मुंबई. अच्छा. आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा तुझ्या आयुष्यात कधी आली? महाराष्ट्राची हास्य जत्रा, मी अंजली नावाची सिरियल करत होतो, ज्या सिरियलमध्ये मी काम करायचो, झी युवाची. आणि तो किस्सा असा आहे की तेव्हा एकांकिका स्पर्धा वगैरे आताही होतात, पण तेव्हा खूप प्रमाणात व्हायच्या. आता होतात तर थोडं माहीत नाही, मी जास्त जात नाही. तेव्हा खूप प्रमाणात व्हायच्या, म्हणजे एक स्पर्धा आली की दुसरी आली की तिसरी. सो तिथे विनायक पुरुषोत्तम, जो हास्यचित्राचा लेखक आहे, आम्ही दोघं एक एकांकिका बघत होतो, इन सर्च ऑफ नावाची, ज्याच्यात ओंकार भोजने काम करत होता. सो ती बघताना मी बोललो की असं सेम थाटणीचं काम माझा एक मित्र करतो, ज्याचं नाव आहे रमेश बेटकर. ह्याला 6 महिने गेले, आणि हास्यचित्राचे ऑडिशन्स आणि सगळं बांधणी चालू होती. तेव्हा मला विनायकचा फोन आला की तू मुलगा बोललेलास ना की जो काम करतो, तो आहे का, म्हणजे काय करतो सध्या? बोललो आहे तो करेल का, असा एक हास्यचित्र नावाचा शो आहे, ज्या स्किट बेस आहे, तर ऑडिशन देईल का? बोलो देईल. तर मी त्याला रमेशचा नंबर दिला, आणि त्याच्यानंतर 5 मिनिटांनी त्याचा मला फोन आला, तू काय करतोयस? मी बोललो काय नाही, माझी आता अंजली नावाची सिरियल चालू होती, ती आता वाइंडअप होते 1 महिन्याभरात. तर महिन्याभर पण नाही, 10 दिवस होते. तर म्हणाला की तुला असं थाटणीचा शो करायला आवडेल का, ह्या धाटणीचा? मी बोललो की केलं नाहीये कधी, पण बघितले ना कॉमेडी एक्सप्रेस वगैरे लहानपणापासून, सो चालेल, मग तू ऑडिशन दे. मी बोललो मी आणि रमेशच देतो मग एकत्र. नाही, तेव्हा मी बोललो हा मी देतो. मग मी घरी गेलो तर रमेश त्याचं प्रिपरेशन करत होता की ऑडिशनचं, आणि मी बोललो की हा मी पण देईन, बघू काय माहित नाही. तर रमेश मला बोलला की आपण दोघांनी एकत्र ऑडिशन देऊया. आणि मग आम्ही गेलो. तर तिथे रमेशचं असं होतं की हे माझं शेवटचं ऑडिशन असेल, हे नाही झालं तर मी घरी जातोय रत्नागिरीला. आणि माझं असं होतं की मी टाइमपासच द्यायला लागलो की काय झालं तर झालं, नाही तर काय आपलं रायटिंगचं थोडंफार चालू होतं. बरोबर. आणि मग तेव्हा आम्ही दोघांनी ऑडिशन दिलं, आणि तिथून हास्यचित्राचा प्रवास सुरू झाला. म्हणजे सर बोलले की ही जोडी छान आहे. तर त्याच्या 9 वर्ष आम्ही एकत्र काम करत होतो. त्यामुळे आमचं असं होतं की आम्हाला, म्हणजे अजूनही रमेशशी बोललं तर तुम्हाला कळेल, आम्हाला एकमेकांच्या डोळ्यात दिसतं की आता ह्याला काय बोलायचं स्किट करताना. म्हणजे आमचं ओव्हरलॅपिंग किंवा हे होत नाही, कारण मला कळतं त्याच्या डोळ्यात की त्याला काय बोलायचं, आणि जर मला बोलायचं असेल तर त्याला कळतं, मी हालचालीवरूनच कळतं. मी कधी कधी हात पण दाखवतो त्याला. सो त्याचं असं, हा आता ह्याला सुचलंय, हा बोलेल. अच्छा, एवढी केमिस्ट्री तुमची जोडली? हा, कारण आम्ही जवळजवळ आता 12 वर्ष होतील, आम्ही 12 वर्ष एकत्र काम केलंय. ओके. हास्यचित्राच्या आधी 7 वर्ष, आणि आता हास्यचित्र सुरू होताना 5 वर्ष. बरोबर. तुमच्या या जोडीबद्दल काय सांगशील, की ही जोडी तुमची खूप फेमस आहे, म्हणजे हास्य जत्रेमध्ये तर रमेश आणि प्रथमेश हे म्हणजे असं एकत्रच घेतलं जातं ना. तर तुमच्या या मैत्रीबद्दल काय सांगशील? आम्ही ना खरे 5 मित्र होतो एकत्र, म्हणजे आहोत अजून पण. सुरेंद्र जाधव, तुषार विचारे, योगेश हातकमकर, प्रथमेश शिवलकर, रमेश बेटकर. सो आम्ही लोकल शो करायचो रत्नागिरीला, स्किट बेस, आणि ती कॉमेडी स्किट असायची. कॉमेडी एक्सप्रेस वरून इन्स्पायर होऊन ते आम्ही केलं होतं. आणि आमची स्क्रिप्ट होती, आम्ही काय कोणाचं कॉपी नाही करायचो. सो तिथपासून हा प्रवास सुरू झाला. हास्यजत्रेत त्या प्रवासाला एक ग्लॅमर किंवा एक व्यावसायिकता मिळाली. पण ह्या जोडीबद्दल, म्हणजे मी रमेशबद्दल किंवा रमेश माझ्याबद्दल सांगायचं झालं तर आमचं गिव्ह अँड टेक खूप छान आहे, कारण आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आम्ही खूप ओळखतो एकमेकांना, आम्ही खूप गोष्टी शेअर करतो एकमेकांशी. पण त्याच्यात एक गोष्ट अशी सुद्धा आहे, आम्ही
काही गोष्टी असतात की त्याची काही तत्व आहेत, माझी काही तत्व आहेत, त्याचे काही नियम आहेत स्वतःला घातलेले, माझे काही स्वतःला घातलेले नियम आहेत. त्यात आम्ही एकमेकांना कधीच क्रॉस करत नाही. आणि मे बी तेच आमच्या फ्रेंडशिपचं किंवा मैत्रीचं गमक आहे की आम्ही एवढेपर्यंत का टिकलो एकमेकांबरोबर. कारण त्याच्या काही गोष्टी मला बदलाव्याशा नाही वाटत आणि माझ्या काही गोष्टी त्याला बदलाव्याशा नाही वाटत. त्याच्याबद्दल आम्ही एकमेकांना सजेशन पण देत नाही. पण जेव्हा आम्ही एकत्र लिहितो, जेव्हा आम्ही एकत्र काम करतो, तेव्हा आम्ही फुल्ली ओपन असतो एकमेकांसाठी. तो मला सांगतो की तू इथे हे केलं पाहिजे, मी त्याला सांगतो. सो जेव्हा कामाची गोष्ट येते तेव्हा आम्ही एकमेकांसमोर पूर्ण टोटली ओपन असतो, टोटली ओपन माइंडेड राहून काम करतो. आणि जेव्हा काही पर्सनल गोष्टी असतात जिथे त्याला वाटतं की माझं मी केलं पाहिजे, जिथे मला वाटतं मी माझं केलं पाहिजे, तिथे आम्ही एकमेकांना कधीच इंटरफिअरन्स करत नाही. आणि हेच मे बी मेन गोष्ट आहे आमच्या दोघांमधली. सो ही मैत्री अशी आहे की जेव्हा तो अडचणीत असतो, मी अडचणीत असतो, तेव्हा आम्ही एकमेकांकडे धावून जातो. पण जेव्हा त्याला मी नको असतो किंवा मला तो नको असतो तेव्हा आम्ही एकमेकांमध्ये पडत नाही. खूप काय म्हणतो म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे आमचं. बरोबर. आम्हाला खूप वेळा असं बोलतो मी नवरा बायको सारखेच फिरता. सो आमचं असं असतं की आहोत, कारण आम्ही ओळखतो एकमेकांना खूप. बरोबर. आणि असे मित्र मिळायला पण भाग्य लागतं. हो, नक्की. म्हणजे मी सांगतो ना, मी या क्षेत्रात आलो, माझं रायटिंगचं श्रेय मी आशिष पात्रे यांना देतो. आणि बोललो ना की माझा या क्षेत्रात येण्याचा हा ऍक्सिडेंट आहे जो रमेश बेटकर या माणसाने घडवून आणलेला आहे. त्याने जर त्यावेळी सांगितलं नसतं त्या स्किटच्या वेळी की ह्याला ट्राय करा, तर मे बी मी तेवढ्या ह्याने आलोच नसतो की मला हे करायचं. मला ते कॉमेंट्री आणि माझं क्रिकेट खूप मला आवडतं. लोक म्हणतात मी चांगला खेळतो, माझं माहित नाही मला, पण मला क्रिकेट खूप आवडतं. सो मी त्याच्यातच असतो खूप. तुझ्या या क्रिकेट प्रेमाबद्दल काय सांगशील? म्हणजे क्रिकेटची आवड कधीपासून निर्माण झाली? क्रिकेट मी लहानपणापासून, प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं मी सचिन तेंडुलकर व्हावं. सो मी लहानपणापासून क्रिकेट खेळतो. मी 4वी-5वीत असताना सीझन नेट्स, लेदर बॉल नेट्स खेळायला लागलोय. आणि अजिंक्य राणे जो आपला प्लेअर आहे, मी त्याच्याबरोबर सुद्धा क्रिकेट खेळलोय. तो सवा जोशी हायस्कूलला होता डोंबिवलीच्या, आणि मी नेरुरकर हायस्कूल. सो आमच्या टीमची फायनल्स वगैरे व्हायची किंवा सेमीफायनल. सो त्याला मी बघितलंय खेळताना. आणि त्यावेळी असं झालं होतं की शिवाजी पार्कला जाऊन कोचिंग करूया किंवा काय. पण तेच असतं, प्रत्येक मुलाच्या एक क्रिकेटची कहाणी असते. आमच्याकडे पैसे नव्हते वगैरे, तर आमच्याकडे पैसे नव्हतं, आमच्याकडे क्रिकेटची आवड नव्हती तेवढी. बरोबर. तर आणि पण मला क्रिकेट खेळायचं होतं. पण ते असतं ना की 12वीत गेल्यावर कळतं की आपण काय तेंडुलकर होणार नाही. पण मला क्रिकेट खूप आवडतं. इव्हन क्रिकेट हा माझा विरंगुळा आहे. म्हणजे आताही मी जिथे राहतो आता टर्फ क्रिकेटचं जास्त ट्रेंड आहे. सो मी शिवाय नावाची माझी टीम आहे, जे सगळे कामाला आहेत खूप छान. पण आम्ही शनिवार रविवारी क्रिकेट खेळतो, आम्ही टुर्नामेंट्स पण खेळतो आणि खूप चांगले प्लेयर्स आहेत. सो शिवाय नावाची माझी एक टीम आहे. मी कॉलेजमध्ये असताना CHM कॉलेजची क्रिकेटची टीम होती, त्यांच्याबरोबर मी खेळायचो. विपुल काळे जो आता माईम क्षेत्रात खूप चांगलं काम करतो आणि तो ऍक्टर आहे. सो तो असायचा त्या टीममध्ये. पृथ्वी प्रताप जो आपला हास्यजत्राचा आहे तो असायचा त्या टीममध्ये. आताही हास्यजत्राची टीम आहे जी शेड्यूल झाल्यावरती रात्री 11ला पॅकअप झाल्यावरती आम्ही रात्री 12 ते 4 क्रिकेट खेळतो टर्फला जाऊन. आणि कोणाला हे सांगितलं तर सगळ्यांचं असं होईल की अरे हे काय वेडेपण आहे, पण ते क्रिकेटचं वेड आहे. सो मला क्रिकेटचं वेळ खूप आहे. म्हणजे मी तो मुलगा आहे की आता आपण वर्ल्ड कप जिंकलो T20चा. सो प्रसाद खांडेकरने एक छोटी क्लिप टाकली होती. त्या क्लिपमध्ये सगळे चीअर करतायत, एन्जॉय करतायत जिंकल्यावर, आणि मी एका कोपऱ्यात बसून आहे. सो माझं असं होतं की मी 2 वर्ल्ड कप जिंकताना बघितले, 2011 आणि आत्ताचा. सो माझं त्यावेळी असं होतं की ती मॅच खूप कट टू कट आली. सो मी ती जागा पकडली आणि असं झालं की इथे बसल्यावर विकेट जातात. सो मी तेवढं वेळ आहे मला क्रिकेटचं. मी काय म्हणतो अंधश्रद्धाळू आहे क्रिकेटच्या बाबतीत. मला रडायला येतं, मी हसतो, मी एन्जॉय करतो क्रिकेटच्या बाबतीत. बरोबर. आणि हे सगळ्यांना माहिती आहे. क्रिकेटसाठी मी म्हणजे खूप जणांना माहिती आहे. म्हणजे आमची हास्यजत्राची मीटिंग असते, हा किस्सा मला सांगायला आवडेल. झूम मीटिंग असते, त्याच्यात कॅमेरे ऑफ असतात. मोठे सर ती मीटिंग कंडक्ट करतात आणि मग ज्याला विषय सुचतात ते विषय सांगतात, त्याच्याबद्दल बोलतात. सो एकदा मी मीटिंग जॉईन केली होती आणि मी क्रिकेट खेळत होतो हेडफोन घालून. आणि त्याच्यात ते असतं ना म्यूट अनम्यूट. तर मला विषय सुचला, मी तो सांगितला जरा कोपऱ्यात उभा राहून, आणि माझं अनम्यूट करायचं राहिलं आणि समोर कॅच आला. तर मग ते आपण कॅच घे. तर मी लगेच अनम्यूट केलं. मी बोललो मी पकडलो गेलो नाहीये. आणि ती टुर्नामेंट आम्ही जिंकलो. त्यातर मी फोटो टाकले कप घेऊन. दुसरे सर बोलले अरे तू तर मीटिंगला होतोस, खेळायला कधी गेलास. तर असे किस्से माझ्या बाबतीत. पण क्रिकेट हे माझं काय म्हणतो आपण रिलॅक्स पॉईंट आहे माझ्यासाठी. हो. प्लस तुमच्या हास्यजत्रेमध्ये क्रिकेटचे स्किट पण असतात. हो.
त्यात मी कॉमेंट्री करतो. आणि हे म्हणजे कॉमेंट्री म्हटलं की सर मला सांगतात की अरे प्रथमेश कॉमेंट्री करेल, पण हे माझं तिकडचं आहे, रत्नागिरीतलं आहे, की मी पहिल्यापासून ते करत असल्यामुळे ते माहिती आहे मला. म्हणजे आता आपण कॉमेंट्रीचे व्हिडिओ बघतो की खूप जरा ह्युमरस असतात आणि मग त्याच्यात वेगवेगळे शब्द वापरतात. म्हणजे काय कोण नाही कोणचा डाळ भात लोणचा हे वापरतात, किंवा मटणात रस्त्याची फोड नाही, सामन्यात काय चढाओढ नाही. पण हे मी तेव्हापासून ऐकत आलो. हे आत्ता सोशल मीडिया व्हायरल झाल्यामुळे किंवा याच्यामुळे आत्ता व्हायरल होतं, पण हे मी तेव्हापासून ऐकलंय खूप, की माडाच्या बनात रणरणतेवनात चाललेले सामने, ह्या ठिकाणी समोर आहे आशिष धुंदूर वगैरे, हे तेव्हाचे तिकडचे प्लेयर. आणि मग त्या प्लेयरला एक काय विशेषण देणं, किंवा पंचक्रोशीतील नावाजलेला फलंदाज आशिष धुंदूर, पाहूया काय करतोय संघासाठी. तर हे माझं तेव्हापासूनच आहे. सो त्या हास्यजत्रेच्या क्रिकेटचं स्किट असलं की एकतर आम्ही खूप असे असतो क्रिकेटचं स्किट म्हटल्यावर, म्हणून आता हास्यजत्रेचं क्रिकेटचं स्किट खूप छान होतं. तू खूप छान लेखक आहेस, तर तुझ्या लिखाणाची प्रोसेस काय असते? लिखाणाची प्रोसेस ना, म्हणजे हा प्रश्न खूप जण विचारतात. माझं म्हणणं आहे मला एक्सपिरियन्स लिहायला आवडतात. अच्छा. अनुभवातून जे मी बघतो, मी शिकतो ते मी लिहितो. म्हणजे मला मोस्टली स्किट लिहिताना नाही, स्किट लिहिताना थोडं एक म्हणतो ना आपण एक थोडंसं लाऊड लिहावं लागतं, थोडंसं ओव्हर द टॉप लिहावं लागतं. पण तरी पण स्किटचे विषय सुचवताना ते अनुभवातलेच असतात, ऑब्झर्वेशन मधले असतात. पण प्रोसेस म्हणशील तर आता मी फिल्म लिहिल्या आहेत 2, सो त्याच्यात खूप सारे प्रसंग असे जे मी अनुभवले. सो मी जे एक्सपिरियन्स करतो ते मी डोक्यात ठेवतो आणि मग ते करेक्ट ज्या ठिकाणी प्लेस करायचं त्या ठिकाणी प्लेस करतो. आता कॅरेक्टर्स असतात आपल्या जी आपण लिखाणात वापरतो, किंवा त्या कॅरेक्टरचे स्वभाव असतो, ह्याचा अभ्यास आपण करतोच. मग त्यासाठी वाचन आपल्याला उपयोगी पडतं. बरोबर. सो वाचन प्लस एक्सपिरियन्स अशा 2 गोष्टींची सांगड घालून मी लिखाण करतो. म्हणजे मला तसं लिहायला आवडतं. सो प्रोसेस अशी नाहीये, मला एक्सपिरियन्स लिहायला जास्त आवडतं. एक्सपिरियन्समधून जे आपण शिकलोय, जे मी बघितलंय. कारण जेव्हा जेव्हा प्रश्न येतो की हे असं कुठे असतं, तर मी सांगू शकतो हे मी बघितलंय, हे असं असतं. कारण मग त्याच्यासाठी मला वेगळी उत्तरं तयार करावी नाही लागत. जे तुम्ही जेन्युइन मी बघितलंय सो ते मी लिहितो. म्हणजे समजा वेड्याचं कॅरेक्टर असेल तर मी आठवतो माझ्या आयुष्यात मी कुठले कुठले वेडे बघितले. मी डोंबिवलीला राहायचो तेव्हा आमच्या इथे एक वेडा यायचा जो अम्मा देख हे गाणं बोलायचा. सो ते मी एका ठिकाणी वापरलंय की सो मला त्याचं कोणी विचारलं की हे काय, तर मी बोललो मी असा वेडा बघितलाय. किंवा रमेशला हा माहिती आहे, मी रमेशचं नाव घेऊ शकतो. आमच्याकडे हळद होती एक, आणि त्या हळदी एक माणूस ड्रिंक करून खूप नाचत होता. तर नाचताना मध्ये ये करायचा. तर मी दुसऱ्या दिवशी रमेशला दाखवलेलं की अरे मी असं काल कॅरेक्टर बघितलंय, ते पण मी वापरलंय एका ठिकाणी. सो प्रश्न नाही विचारू शकत आपल्याला कोण. सो माझी प्रोसेस हीच आहे, एक्सपिरियन्स आणि वाचन ह्याच्यामधून जे आपल्याला मिळतं ते लिहा. लोकांना ते जास्त जवळचं वाटतं. बरोबर. आणि कॉमेडी स्किट लिहिताना काय चॅलेंजेस असतात? कॉमेडी हेच चॅलेंज आहे. बरोबर. पहिला मुद्दा. आणि रोज तुम्हाला नवीन जोक क्रॅक करावे लागतात. बरोबर. आणि ते क्रॅक म्हणजे तुला माहित नसतं ना रे आत्ता ह्याच्यावर हसायला येईल की नाही. जास्तीत जास्त काय घरात कोणाला तरी ऐकवा, मग तो आपल्या प्रेमापोटी कधी कधी हसतो. आणि मग सेटवरती किंवा सरांसमोर वाचताना ते नाही वाजलं तर मग सो चॅलेंज कॉमेडी लिहिणं हेच चॅलेंज आहे. पण त्यातही तुम्हाला ते सवयीने येतं असं मला वाटतंय. म्हणजे मी आता हास्यजत्रा 6वं वर्ष आहे, मध्ये 1 वर्ष मी नाही केलं. पण मला असं वाटतं की कॉमेडी ही खूप तुम्हाला प्रॅक्टिसने जमणार. सगळ्याच गोष्टी ज्या सरावाने जमतात, पण कॉमेडी हे, आणि कॉमेडीला तुम्हाला अपडेट राहावं लागतं, हे सर्वात महत्वाचं आहे. चॅलेंज ते कॉमेडीचं की तुम्हाला अपडेट राहावं लागतं. जगात काय चालू आहे, आता US मध्ये काय चालू आहे, इंग्लंडमध्ये काय चालू आहे, भारतात काय चालू आहे, भारतातल्या काय गावात काय चालू आहे, हे जर तुम्ही अपडेट ठेवलं तर लिखाणात आणि कॉमेडीच्या लिखाणात ते जास्त. कधी कधी प्रवासन असं असतं की त्याला आपण एक चिमटे काढून जातो. सो त्याच्यासाठी ते खूप उपयोगी पडतं. सो अपडेट राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि लिहिताना तेच की तुम्हाला मॉडर्न म्हणजे कालचा पंच आज वाजेलच की नाही हे सांगू शकत. बरोबर. सो आपल्याला ते लिहिताना खूप डोक्यात ठेवून लिहावं लागतं. आणि त्यावरती परफॉर्मन्स पण कसं करतो ते पण मॅटर करतं ना. हा, म्हणजे खूप साऱ्या स्क्रिप्ट अशा असतात की 2 पानीच असतात. परफॉर्मन्स वाईज ते आपल्याला एवढ्या दिसतात. मग कळतं की हे काय, ती कंसातली वाक्यच परफॉर्म. म्हणजे इकडे रमेश येऊन
किंवा इथे प्रथमेश येऊन अमुक अमुक वाद्य वाजवतो, पण ते वाद्य वाजवण्यात पुढे कॉमेडी काहीतरी असतं ना. बरोबर. सो खूप साऱ्या स्क्रिप्टिंगच्या बाबतीत ते पण होतं की ते परफॉर्मन्स वाईज पण उजवे असतात. काही परफॉर्मिंग स्किट असतात, काही शाब्दिक असतात. म्हणजे चीज चौका हे शाब्दिक आहे, क्रिकेट हे परफॉर्मिंग आहे. बरोबर. एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स कसा आहे तुझा हास्य जत्रेचा? अरे खूप छान. हास्य जत्रेने खूप डेव्हलप केलंय आणि खूप ओळख मिळाली आहे. खूप ग्लॅमर तर ठीक आहे, पण खूप ओळख मिळाली. लोकांना घरातले झालं आम्ही. लोक भेटताना डायरेक्ट हात मिळवतात, मिठ्या मारतात, कधी कधी फोटो पण नाही काढत. त्यांना असं वाटतं की अरे हा रात्री तर दिसणार आहे 9 वाजता. सो पण हास्य जत्रेने खूप डेव्हलप केलं. म्हणजे माणूस म्हणून पण डेव्हलप केलं, एक लेखक म्हणून पण डेव्हलप केलं. मला एकदा प्रसाद सरांनी विचारलेलं की या संकल्पना कुठे सुचतात, पण त्याचं सगळं श्रेय सचिन मोठे सरांना जातं. कारण सुरुवातीला मीटिंगमध्ये मी जास्त नाही बोलायचो. मी त्यांच्याकडे ते जसे विषय डेव्हलप करतात सचिन मोठे सर, त्यांचं ऐकून मी शिकलो की सिच्युएशन अशी डेव्हलप केली जाते किंवा सिच्युएशन अशी सुचली पाहिजे किंवा नॉर्मल गोष्ट दिसते आपल्याला आणि त्याच्यातून स्किट कसं होऊ शकतं. सो हास्य जत्रेचा तो एक खूप फायदा आहे. बरं, संकल्पनांना नावं असल्यामुळे बाहेर ते नाव पोचतं. सो आता लिखाणाची खूप कामं येतात. ओके. सो हा सगळं जे सगळं चालू आहे हे सगळं हास्य जत्रेमुळे चालू आहे असं मला वाटतं. आधी जी कामं आहेत म्हणजे अंजली मधलं काम आहे किंवा ती परत आली मधलं काम आहे, ऍक्टर म्हणून त्या कामांमुळे ओळख मिळालीच आहे. पण रायटिंग वाईज जर म्हणायला गेलास तर हास्य जत्रेच्या अनुभवातून खूप ओळख, खूप कामं आणि एक डेव्हलप होणं, माणूस म्हणून, ऍक्टर म्हणून, रायटर म्हणून, हे सगळं हास्य जत्रेमुळे झालं. ऍज अन ऍक्टर फिटनेस किती महत्वाचं आहे? तू आता बरंच वेट लॉस केलंय, तर त्याबद्दल सांग जरा. मी 5 वर्षापासून प्रयत्न करतो ह्या गोष्टीचा. कारण माझं कॉलेजला मी बारीक होतो, मग इथे आल्यानंतर लिखाणाचं काम बसून असतं. सो मी थोडा जाडा होतो आणि नंतर मला कळलं की आपण काहीतरी केलं पाहिजे आयुष्यात. बरोबर. सो मी त्याच्यानंतर एक 3-4 वर्ष ट्राय करत होतो की वेट लॉस करूया. मग आपण जिम लावतो, मग ते पहिले 10 दिवस जिम मस्त चालतं, नंतर त्या जिमला जायचा कंटाळा येतो. मग आपण एक सायकल घेतो, मग ती सायकल चालवतो, मग ती सायकल एक 10 दिवस पडून राहते. मग आपण काहीतरी झुंबा बिंबा लावतो. झुंबा मी नाही लावलं, जिम आणि सायकल मी केलंय. मग आपण ट्राय करतो की आपण जरा कमीच खाऊया, तेही ट्राय करतो. मग असं होतं की आपण एवढे खादाड आहोत की म्हणजे मी गोरेगावात राहायचो, तर गोरेगावातले सगळी हॉटेल मला माहिती आहेत. मग असं होतं की अरे काहीच घडत नाही आयुष्यात, मरू दे, मग आपण सोडून देतो. बरोबर. पण ह्या नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये एक फिल्मचं काम चालू होतं जी जानेवारीला शूट झाली, जी आता रिलीज होईल. त्या फिल्मला काम करताना, त्या फिल्मवरून आल्यानंतर माझं वजन होतं 87-89 किलो. आणि तिथे माझं असं झालं की आपण खूपच जाडे आहोत आणि मला माझ्या बॉडीचा प्रॉब्लेम नव्हता की घाणेरडा दिसतोय वगैरे नाही. पण नंतर विचार केला की खूप जरा मनावर घेऊन करूया. आणि त्याच्यातच अश्विन राव म्हणून माझा क्रिकेटचा पार्टनर आहे, तो सकाळी 5ला जॉगिंगला वगैरे जातो. तो रनर आहे, मॅरेथॉन रनर आहे. सो तो मला बोलला की चल मेरे साथ, आणि मग त्याने मला ट्रेन करायला सुरुवात केली. आणि जेव्हा तुमचं वजन कमी होत जातं ना आणि तुम्हाला लोकांकडून ॲप्रिसिएशन येतं ना, तेव्हा तुम्हाला कळतं की मी खूप छान काहीतरी करतोय. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला बघता वजन कमी झाल्यावर, तेव्हा आधीच्या बॉडीचं तुम्हाला हे होतं की अरे यार मी असा होतो, मी हे घेऊन फिरायचो, हे घेऊन मी लोकांना 4 गोष्टी सांगितल्या आहेत. सो फिटनेस खूप मॅटर करतो, कारण फिटनेस जेव्हा तुमचा असतो तेव्हा ओव्हरऑल तुमची पर्सनॅलिटी खूप डेव्हलप झालेली दिसते. बरोबर. तुम्ही स्वतः खूप, मला असं वाटतं जेव्हा फिटनेसची प्रोसेस सुरू होते तेव्हा तुम्ही मेंटली खूप शांत होता. हे माझ्या बाबतीत घडलंय. जी मेस चालू असते गोष्टींची ती कमी होते. तुम्ही मेंटली शांत होता, तुम्ही प्रत्येक गोष्टीचा खूप चांगला विचार करायला लागता. नो डाऊट त्याला तुम्हाला डेडिकेशनने काम करावं लागतं, तुम्हाला कंटिन्यू ते ठेवावं लागतं. बरोबर. पण फिटनेस हा खूप मॅटर करतो. हा आता तुमचा रोलच जाड्या माणसाचा असेल तर मग काय त्याला मी बोलणार नाही फिटनेसचं, पण ओव्हरऑल तुम्ही सुदृढ असावं. बरोबर. म्हणजे जाडजूड माणूस पण सुदृढ असू शकतो. कारण आता आपण बघतो आताचं जे लाईफ आहे आपलं की एवढं धकाधकीचं आहे, म्हणजे जंक फूड आहे आजूबाजूला, प्रदूषण एवढं आहे. तर त्या ह्याच्यात आपल्या हातात काय आहे तर स्वतः सुदृढ राहणं, फिटनेस जपणं. कारण ते जपलं तर तुम्ही लॉंग लाईफ जपाल. म्हणजे मी किती वर्ष जगेन आणि मी मरेन ह्या गोष्टीची भीती नाहीये, पण
जे काही जगेल ते सुदृढ जगलो तर मजा आहे ना. म्हणजे उद्या जाऊन अमुक अमुक गोष्ट मला करता येत नाही कारण माझा हेल्थ प्रॉब्लेम आहे, तर म्हणजे हे गिल्ट यायला पाहिजे आपल्याला. सो फिटनेसला खूपच आपण जास्त महत्व दिलं पाहिजे. हे फील्ड आहे म्हणून नाही, ओव्हरऑल सगळ्यांनीच फिटनेसला जास्त महत्व दिलं पाहिजे. पण तू अजून काय केलंस, म्हणजे तू रनिंग करतोस, अजून काय डाएट मध्ये चेंजेस? माझं शेड्यूल आहे खूप. मी सकाळी 5-6 वाजता उठतो. त्याच्यानंतर पहिल्यांदा तर 2 किलोमीटर वॉक करतो. त्या 2 किलोमीटर वॉक नंतर एक अर्धा पाऊण तासाचा कार्डिओ करतो, एक्सरसाइज त्याच्यात सगळं असतं. त्याच्यानंतर बोरिवलीला एक ब्रिज आहे मेट्रोचा, तो मी 4दा चढून उतरतो सकाळी. त्याच्यानंतर एक 3-3.5 किलोमीटरचं रनिंग करतो. ते रनिंग करून मी घरी येतो. घरी आल्यानंतर वेट ट्रेनिंग, जे माझ्या घरी डंबेल बिंबे असेल. मला जिमला ओपन ऍक्सेस आहे, माझ्या मित्राचं जिम आहे सिद्धू नावाचं, सिद्धूचं. पण मी ते सध्या जात नाही, पण आधी तेही करायचो. मग घरी वेट ट्रेनिंग करतो, ते एक अर्धा तासाचं वेट ट्रेनिंग होतं. आणि त्याच्यानंतर योगा करतो आणि मेडिटेशन करतो. हे सगळं माझं सकाळी 5:15 ते 8:15, 8, 8:30 होतात. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग पुढचं आंघोळ वगैरे सगळं. पण हे मी डेडिकेटली एक 5-6 महिने केलंय. खूप फरक पडलाय. सगळ्यात डाएट खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी संध्याकाळी 7 नंतर नाही खात. खूप जण प्रश्न पडतो, अरे काय, पण नाही खात. सुरुवातीला 10-20 दिवस प्रॉब्लेम झाला, मला भूक लागायची, काय आपण रात्री लिहितो ना लेखक, त्याला सुचतं तेव्हा. पण आता नाही मला, म्हणजे पार्टी बिर्टी पण असेल तर मी ड्रिंक स्मोक तर करतच नाही, पण पार्टीला वगैरे पण गप्पा मारून पोट भरतं. सो आणि नाहीच भूक लागत आता 7 नंतर तर नाही. म्हणजे ओव्हरऑल सगळ्यांनाच मी सांगतो की 7 नंतर खाऊच नाही कोणी. अगदीच तुम्हाला थोडंसं वाटलं तर एखादं भाजीचं सूप बीप प्यावं, पण 7 नंतर खाऊच नका. हो, कारण ते डायजेशन पण नीट होत नाही. हा, म्हणजे आपल्या बॉडीला आपण चॅलेंज देतो. तू आपल्याला आपण जिभेसाठी खातो. आणि खूप वेळा असं होतं जेव्हा आपण स्ट्रिक्ट डाएट आणि फिटनेस गोष्टी फॉलो करतो ना, तर आपण जेव्हा खातो ना 5-10 मिनिटांना आपल्याला गिल्ट येतं की अरे हे खायला नको होतं, पण मी खाल्लं. कारण ते आपण जिभेसाठी खातो, ते पोटासाठी खातच नाही. जिभेचे चोचले असतात. ही खूप डेंजर गोष्ट आहे आपल्याकडे. म्हणजे बोलताना पण सांभाळावी लागते आणि खाताना पण. ओके. ॲज अन ॲक्टर तू सर्वांना माहिती आहेस. ओके, ॲक्टर म्हणून माहिती आहेस, लेखक म्हणून माहिती आहेस. प्रथमेश या व्यतिरिक्त अजून काय करतो? फिरतो. मी खूप फिरतो, मला खूप फिरायला आवडतं. मी कॉलेज लाईफ पासून खूप, आधी कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन असायच्या, सो मी त्या कॉम्पिटिशन थ्रू खूप फिरलोय. म्हणजे मी दिल्लीला गेलोय, मी कलकत्त्याला गेलोय, मी काय ते आपलं कुरुक्षेत्राला गेलोय, मी केरळला गेलोय, मी तुमकूर नावाचं एक ठिकाण आहे कर्नाटकमध्ये, तिथे गेलोय. परत मी हिमाचलला आता, म्हणजे ते आता फिरलोय. पण कॉलेज लाईफमध्ये मी खूप फिरलोय. देन विनायक पुरुषोत्तमच्याच एक त्यानेच नेलेलं हिमाचलला, एक सरप्राईज ट्रिप, जिंदगी ना मिलेगी दोबारा टाईप. सो मी हिमाचलला गेलोय. त्याच्यानंतर आत्ताच मी 6 दिवसा, एक आठवड्याभरापूर्वी 6 दिवस मी आणि गाडी अशी मी एक सोलो ट्रिप केली आहे. अरे वा. मी मुंबई टू पुणे, मुंबई टू लोणावळा, लोणावळा टू पुणे, पुण्यातून देहू, आळंदी नंतर जो संगम आहे जिथे संभाजी महाराजांची समाधी आहे, तिथपर्यंत गेलो. तिथून मग मी रिटर्न फिरलो. असं मी एकटाच 6 दिवस फिरत होतो. सो लेखक आणि ॲक्टर ह्याच्या व्यतिरिक्त मी ट्रॅव्हलर असं म्हणणार नाही, पण मला फिरायला खूप आवडतं, वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायला आवडतात. आणि त्याच्यात मी एकटाही फिरू शकतो. मी 10-20 दिवस एकटा फिरू शकतो आरामात. आणि 10-20व्या दिवसानंतर मला घराची आठवण येते, सो मी घरी येतो. पण मी फिरतो, मी खूप फिरतो, मला फिरायला आवडतं. मी खादाड आधी होतो, आता नाहीये. तुझे पुढचे प्रोजेक्ट्स कोणते आहेत? मी आत्ताच रिसेंटली 2 फिल्म लिहिल्या, ज्या प्रसाद खांडेकरने डिरेक्ट केल्यात, त्या शूटही झाल्यात. त्या आता या डिसेंबरमध्ये येतील. एका फिल्मचे डायलॉग केलेत, तीही पुढच्या वर्षी रिलीज होईल. मंगला नावाची फिल्म आहे, ज्याचं आता मोशन पिक्चर आलं. आणि एक नाटक लिहायचं चालू आहे, त्याची कॉन्सेप्ट वाईज ते ओके आहे, तर ते लिहीन. सो रायटिंग वाईज हे प्रोजेक्ट आहेत. ॲक्टिंग वाईज हास्यकला चालू आहे. त्याच्या व्यतिरिक्त एका फिल्मचं बोलणं चालू आहे. सो अशा आहेत. म्हणजे 2 फिल्म लिहिल्या आहेत, ज्या शूट झाल्या आहेत, ज्या रिलीज होतील. एक नाटक आहे, ते लिहितोय. असं आहे की या दिवाळीच्या ह्याच्यात ते यावं. आणि एका फिल्मचे डायलॉग लिहिले, ती आता चालू आहे. जास्त काय एन्जॉय करतो, ऍक्टिंग करणं की लिहिणं? दोन्ही. पण हा प्रश्न जरा
म्हणजे जिथे मला आनंद मिळतो ती गोष्ट एन्जॉय करतो. एखादं लिखाण असं असतं की अरे हे पटलंच नाहीये तर ते मी सोडून देतो. पण एखादं लिखाण असं असेल की ह्याला मला वेळ द्यायला आवडेल, सो मी त्याला एक 6-7 दिवस देतो, सो एन्जॉय करतो. ऍक्टिंगच्या बाबतीत पण सेम आहे. एखादा प्रोजेक्ट ऐकला, म्हणजे आता त्या 2 फिल्म केल्या त्या मी खूप एन्जॉय केल्या, कारण सगळीच माणसं खूप अशी जवळची होती, आपलीशी होती. तेच एक नाटक रिडिंग करायला गेलो होतो, सो ते पटतच नव्हतं पहिल्या दिवसापासून, सो मला कंटाळा आला होता. तर तिसऱ्या दिवशी मग मी ते सोडलं, म्हणजे नाही सांगितलं. सो तेच आहे की दोन्ही गोष्टी एन्जॉय करतो, फक्त तिथे मला आनंद मिळाला पाहिजे. बरोबर. आजूबाजूची माणसं चांगली पाहिजे. बरोबर. एखादा फॅन मोमेंट खूप आहेत, पण एक शमेश बरोबर बोलला असेल तर शमेशने सेम सांगितलं असेल, कारण तिथे आम्ही हे होतो, इमोशनल होतो खूप. एक ताई होत्या, म्हणजे एक मेसेज आला रॅन्डम आम्हाला की तुमच्यामुळे आज त्या हसल्या म्हणून. तर मागची गोष्ट अशी होती, सो त्या ताई काकी ज्या होत्या त्यांचे मिस्टर आमचे एपिसोड बघायचे बॉर्डरवरती, आणि त्यांना ते खूप आवडायचे. सो ते सजेस्ट करायचे त्यांना की ह्यांचे एपिसोड बघ किंवा काय. तर त्यांना वीरमरण आलं. त्यांना ते जे होत्या एपिसोड बघायचे त्यांचे मिस्टर, त्याच्यानंतर त्या काकी हसल्याच नव्हत्या. आणि एक दिवशी त्या शेजारच्या घरात गेल्या आणि तिथे आमचा एपिसोड लागला होता, आणि त्यावेळी त्या खूप हसल्या. आणि त्यावेळी त्या मुलाशी बोलल्या की ह्या मुलांचे एपिसोड हे बघायचे माझे मिस्टर, आणि ते मला नेहमी सांगायचे, ते नेहमी हसत असायचे, आणि आज ह्या मुलांमुळेच मला त्यांची आठवण आली. आणि त्यांच्या डोळ्यात पाणी पण होतं आणि हसू पण होतं. सो त्या मुलाने तो आम्हाला मेसेज पाठवला आणि मग आम्ही त्याच्याशी बोललो. सो ती फॅन मुवमेंट खूप इमोशनल होती, आणि त्याच्यावरची फॅन मुवमेंट मला आत्तापर्यंत नाही मिळाली. म्हणजे असंही झालंय की एक लहान मुलगी रस्त्यात एक 20-40 पावलं धावत आली आहे, मला दिसतंय क्रॉस बीस करून धावत आली, आणि मला लागला तुझ्यावर फोटो काढायचा आहे. तर ह्या मुवमेंट आहेतच, पण ती खूपच जवळची मुवमेंट होती की त्यावेळी ना जबाबदारी आल्यासारखं वाटलं की आपण जातो, काम करतो, पण आपल्यावरून कोणतरी एक हसतंय, कोणाला तरी खूप बरं वाटतंय, कोणतरी आपलं दुःख विसरतोय. आणि हास्ययात्रेमुळे खूप लोकांचं हे झालंय. कोविड काळात हास्ययात्रेने खूप मदत केली लोकांना हसायला. सो त्यावेळी तर आम्ही नव्हतोच, पण आत्ता ना एक म्हणतो ना आपण, हास्ययात्रेच्या प्रत्येक कलाकाराच्या अंगावर एक जबाबदारी आहे की त्यांच्यामुळे कोणतरी हसत असतं, त्यांच्यामुळे कोणावर तरी इम्पॅक्ट होतोय. सो ती गोष्ट डोक्यात आहे. आणि फॅन मुवमेंट हीच आहे माझ्यासाठी की त्यावेळी खूप असं भरून आलं, खूप भारी वाटलं. आणि असं पण वाटलं की त्याला आपण जे करतो, म्हणजे आता पण बोलता बोलता शब्द वापरताना विचार करतो की हे कोणतरी बघणार, आणि कोणाला तरी आपण आवडत असतो, सो ते फॉलो करायला नको तसंच्या तसं चुकीचं काहीतरी. सो हीच आहे फॅन मुवमेंट. पुढे 5-10 वर्षानंतर तू स्वतःला कुठे बघतोस? मी स्वतःला शांततेत बघतो. शांतच आजूबाजूला सगळं, कारण आता एवढी मेस आहे बाहेर. प्रत्येकाला आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत. बरोबर. प्रत्येकाला सक्सेसफुल व्हायचं आहे, प्रत्येकाला ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत, प्रत्येकाला स्वतःला काहीतरी प्रूव्ह करायचं आहे, दुसऱ्यांना काहीतरी प्रूव्ह करायचं आहे. ह्या सगळ्यात शांतता, सायलेन्स जो आपण म्हणतो, तो कुठेतरी नाही आहे. माझ्याही आयुष्यात नाही आहे. मलाही काय काय करायचं आहे. सो काही वर्षांनी मी स्वतःला एका शांततेत बघतोय जिथे मी खूप शांतपणे काम करू शकेन आणि खूप शांतपणे आयुष्य जगू शकेन. सो मी किती प्रोग्रेसिव्ह किंवा किती डेव्हलप होईन, प्रोग्रेसिव्ह तर आपण प्रत्येकजण होण्याचा प्रयत्न करतोच, पण मी किती स्वतःचा विकास करेन, मी किती स्वतःची स्वप्न पूर्ण करेन, मी किती काय ठरवलंय त्याच्या कुठल्या पॉईंटपर्यंत जाईन, ह्यापेक्षा हे सगळं करताना एक शांतता असावी आजूबाजूला, हेच मी बघतोय. ओके. आणि तेच आहे, छोटी छोटी स्वप्न आहेत ती पूर्ण करायची. तू ऍक्टिंग डिरेक्शन करतो, त्यासोबत मी डिरेक्शन ऍक्टिंग आणि लेखन करतो. डिरेक्शन करायचा विचार आहे? कधीच नाही. मला खूप जण बोलतात की तू डिरेक्ट करणार, असे न बोल, जे बोलतात नाही करणार ते करतात काही दिवसांनी, काही वर्षांनी. माझं स्पष्ट म्हणणं आहे, मला डिरेक्शन करायचं नाहीये, आणि हेच आहे, मला ते छंदच नाहीये तो. कारण कुठली गोष्ट पॅशन शिवाय आपण करत नाही. मला कळतं, फ्रेमिंग्स कळतात, मला टेक्निकल थोडं नॉलेज आहे, पण मला त्या क्षेत्रात जायचंच नाहीये डिरेक्शनच्या. म्हणजे श्रमेश आणि आमचं जेव्हा बोलणं होतं तेव्हा श्रमेश चांगला डिरेक्टर आहे, तो त्याला गोष्टी चांगल्या व्हिज्युअल होतात, किंवा प्रसाद खांडेकर, पण मला त्या गोष्टीचं पॅशनच नाहीये. माझं एवढं आहे, मी लिहून देतो, ते कोणीतरी परफॉर्म करा,
मला परफॉर्म करायचं, माझ्या पद्धतीने परफॉर्म करतो, तुम्ही मला सांगा, पण डिरेक्शन मी कधीच नाही करणार. आणि मग परत जी गोष्ट आपण करणार नाही, मग कशाला असिस्टंट डिरेक्टर, असोसिएट वगैरे बना, कारण मुळात जी गोष्ट मी पुढे जाऊन करणार नाही ती जागा कशाला अडवा आपण कोणाची तरी, माझ्याऐवजी कोणतरी करेलच की. सो मी डिरेक्शन कधीच नाही करणार. आणि हा पॉडकास्ट पुढे 100 वर्षांनी काढून बघा, त्यावेळी पण मी डिरेक्टर नसेनच. अच्छा, तुला आता खूप लोक फॉलो करतात, तर ऍक्टिंग लेखन ज्यांना करायचं असेल त्यांना तू काय गाईड करशील? जी गोष्ट कराल ती मन लावून करा, कारण मन लावून केलेली प्रत्येक गोष्ट ही सक्सेसफुल होतेच, सक्सेसच्या दिशेने जातेच. तुम्हाला जर नाही जमत येते पण तुम्हाला करायचं आहे तर त्या गोष्टीचा अभ्यास करा, आपल्याला का नाही जमत आहे, आणि तुम्हाला ते करायचंच नाही तर करूच नका. सो ज्यांना ॲक्टिंग रायटिंग करायचं आहे, आम्हाला फोन येतात खूप जण की दादा मला ॲक्टिंग क्षेत्रात करायचं आहे, मला रायटिंग क्षेत्रात करायचं आहे, तर काय केलं पाहिजे. तर मी प्रत्येकाला ते सेस सांगतो की जे काय करायचं ते मन लावून करा. आता ॲक्टिंग करायचं तर वेगवेगळे वर्कशॉप्स आहेत, ॲक्टिंग करायचं असेल तर वेगवेगळी काय म्हणतो आपण कार्यशाळा असतात, पुण्यात इन्स्टिट्यूट आहेत, मुंबईत इन्स्टिट्यूट आहेत, तर तिथे जाऊन तुम्ही शिका, ते शिक्षण घ्या. काही जणांचं असं आहे की थिएटर ग्रुप जॉईन करा, त्याच्यामधून तुम्ही शिकू शकता. पण हे सगळं करताना तुम्ही मन लावून केलं पाहिजे. लेखनाचं पण हेच आहे, तुमचं वाचन वाढलं पाहिजे, तुम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी वाचल्या पाहिजेत. वाचनामुळे तुम्ही चांगले लेखक बनता का, तर नाही. मी 100 पुस्तकं वाचेन पण ते मला लिहिता आलं पाहिजे. म्हणजे मला आशिष पात्रेने हे शिकवलेलं की आपण जेव्हा स्क्रीन प्ले लिहितो एखाद्या गोष्टीचा किंवा कथा लिहितो, आपल्या डोक्यात व्हिज्युअल्स असतात, ती तुम्हाला कागदावरती उमटवता आली पाहिजे. म्हणजे तुम्ही न सांगता जर कोणी कागद वाचला तर त्याला कळलं पाहिजे की हे काय आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं लिहितो की डाव्या कोपऱ्यात कोणतरी लपलंय, माणूस येतो चालत, तो भॉक करतो डाव्या कोपऱ्यातला माणूस, आणि जो चालत येणार तो घाबरतो. व्हिज्युअल काय असतं, आपल्याला तो डावा कोपरा दिसत असतो, तो किती काळोखी आहे तो दिसत असतो, येणारा माणूस कुठल्या मनस्थितीतून येतोय, काहीतरी विचार करत येतोय हे दिसत असतं, हे व्हिज्युअल असतात. पण आपण लिहिताना ह्या 4 गोष्टी लिहितो, त्याच्यात मला व्हिज्युअल कळत नाही. सो तुम्हाला ते चांगलं उमटवता आलं पाहिजे. म्हणजेच काय की तू खूप वाचलंस तर तू चांगला लेखक बनशील नाही, तर तुला ते चांगलं लिहिताही आलं पाहिजे. तू जे वाचलेस किंवा तुझं एक्सपिरियन्स घेतलायस तर तुला चांगला लिहिताही आला पाहिजे. सो ह्या गोष्टी शिक्षणाच्या आहेत, तर हे शिक्षण करा, पण हे सगळं मन लावून केलं तरच येतं. म्हणजे उद्या मला कोणातरी काहीतरी लिहून द्यायचंय, मी अर्धा तास बसलो आणि 2-3 अनुभव एकत्र केले आणि अर्ध्या तासात त्याला लिहून दिलं, तर नाही, ते मी मन लावून लिहिलं पाहिजे ना, तरच ते समोरच्याला कळेल. सो बॉटम लाईन हीच आहे की तुम्ही मन लावून करा जी गोष्ट कराल ती. मग टाइमपास केला ना तरी मन लावून करा. मला आता टाइमपास करायचा आहे पण मी मन लावून करतोय. आणि मुळात आवड असली पाहिजे, आवड असेल तर मन लागतं. हा, म्हणजे ती आवड मेन गोष्ट आहे की तुम्हाला ते आवडलं तरच त्यात मन लागतं, नाही आवडलं तर कुठे काय. आता तू बघितलंय की आजकाल सगळेजण रील करतायत, रील बनवतात वेगवेगळ्या विषयावरती, तर तू कधी रील बनवताना दिसत नाहीस, तर यामागचं काय कारण आहे? बरं झालं विचारलं. मला रील करता येत नाही हे कारण आहे. पहिली गोष्ट शिकलो तर ते येईल, पण मला मुळात मी त्या फोकसकडे गेलोच नाही अजून की 15 सेकंद 30 सेकंद एखादा डायलॉग लावा आणि त्याच्यावरती लिपसिंग करा किंवा गाणं लावा आणि करा. सो मला मगाशी बोललो तसं की मला अजून तिथे माझं मन नाहीये, माझी आवड नाहीये ती. सो म्हणून मी रील करत नाही. हा प्रश्न खूप जण विचारतात की तू रील काय, रीलमुळे फॉलोअर्स वाढतात, रीलमुळे लोक तुम्हाला फॉलो करायला लागतात, तुमचं एक इन्स्टाचा अकाउंटचा ग्राफ वाढतो. मला मुळात फॉलोअर्स वाढावे हे प्रत्येकाला वाटत असतं, बरोबर, पण ते असे वाढावे असं मला नाही वाटत. म्हणजे माझं असं आहे की, आणि खूपच जेन्युइन माझं म्हणणं आहे की मला रील करता नाही येत. मी हसेन, मी हे करायचं, ब्लूपर्स टाकतात काही जण, ते पण म्हणतात की ब्लूपर्स टाक. माझं मी माझा एक फोटो टाकून त्याच्यावर गाणं लावून टाकतोच इन्स्टाला, पण तो फोटोशूट केलेला असतो, फोटो काढलेला असतो. पण रील मला करता येत नाही आणि मी अजून तिकडे वळलेलोच नाहीये. म्हणजे मला अजून असं नाही की आता मला रील केलं पाहिजे, आयुष्याचा मोठो आहे, आज सकाळी उठून एक रील करा, हे माझ्या आयुष्यात अजून आलेलं नाही, म्हणून मी नाही करत. नाही, पण असं पण आहे ना की असं खूप लोक म्हणतात की रील बनवले की फॉलोअर्स वाढतात, फॉलोअर्स वाढले की तुम्हाला कामं मिळतात. बरोबर, ते पण एक कनेक्शन. फॉलोअर्समुळे मिळालेलं काम मला माहित नाही की मला फॉलोअर्समुळे काम मिळावं असं मला कधीच वाटत नाही. जे माझं टॅलेंट आहे इनबिल्ट, जे मी प्रूव्ह करतोय, जे हास्यजत्रा थ्रू प्रूव्ह होतंय किंवा वेगळ्या कामा थ्रू, त्याच्या थ्रू कामं मिळाली तर खूप छान. माझे फॉलोअर्स जास्त आहेत म्हणून मला कामं मिळावीत हे माझं मतच नाही आहे, आणि ह्या मताचा मी नाही आहे. लोक बघतात, म्हणजे आता हे जर कोणी बघितलं, जनरली होतं आता असं की ह्याचे फॉलोअर्स किती आहेत बघा आणि मला कामं द्या, तो त्यांचा विचार आहे. माझं असं नाही आहे की फॉलोअर्स जास्त असतील तर मला कामं मिळतील. जे माझ्या नशिबात असेल, जे माझ्या टॅलेंटमुळे मिळेल ते मला मिळेलच. की फॉलोअर्स
काम मिळण्यासाठी फॉलोअर्स वाढवावेत, तर ह्यातला म्हणजे मला ह्या गोष्टीला अर्थच वाटत नाही, निरर्थक गोष्ट वाटते. तू आत्ताच गाडी घेतली आहे थार आणि घर देखील घेतले, तर प्रत्येकाचं हे स्वप्न असतं स्वतःची कार असावी, घर असावं, तर हे तुझं स्वप्न पूर्ण झालंय, तर त्याबद्दल काय सांगशील? काय नाही, मी घर बांधलंय आता रत्नागिरीत, जिथे मी गावाला जायचो, आपण गावाला जातो आणि त्या घराची आठवण असते. ते आमचं घर होतं रत्नागिरीत, छान घर होतं, कौलारू. आई बाबांना आता त्या कौलारू घराचा मेंटेनन्स होत नाही वयामुळे, आणि ज्या घरात आपण राहिलोय ती वास्तू मोठी करणे हे एक वेगळा अनुभव आहे, वेगळा आनंद आहे. सो तो मला घ्यायचा होता आणि माझं असं आलं की मला ते घर बांधायचंय, मोठं बांधायचंय आणि मनासारखं बांधायचंय. कारण मला आता जे मी घर बांधलंय ते माझ्या मनासारखं घर बांधलंय मी. एक घरातूनच एक जिना जातो वरती, एक मोठा हॉल, त्या हॉलमध्ये एक मोठा मिरर. सो ते मी मनापासून बांधलंय. खूप म्हणतो ना आपण स्वप्नातलं घर, माझं गावातलं घर हे स्वप्नात, आणि मी त्याला गावातलं घरच बोलतो. कारण मागे डोंगर आहे, बाजूला नदी आहे, समोर विहीर आहे, जे आपण लहानपणी चित्रात काढतो ते. फक्त आता ते कौलारू नाहीये कारण त्याचा मेंटेनन्स नाही परवडत. सो ते एक स्लॅबचं घर बांधलंय, पण बांधताना ते नाजूक दिसावं अशा त्याने बांधलंय मी. सो ते, आणि गाडी घेतली तर आता पॉडकास्ट मध्ये आपण महिंद्रा थार बोलू शकतो की नाही मला माहित नाही, पण मी जी गाडी घेतली आहे ते माझं स्वप्न आहे. मला हल्क लुक गाड्या आवडतात, आणि जेव्हा आपण म्हणतो ना एक प्रेमात पडतो आपण, तर थार गाडी मी जेव्हा पहिल्यांदा बघितली ओबेरॉयच्या खाली पार्किंगला, ओबेरॉय मॉल आहे खाली पार्किंगला, समोर जेव्हा गाडी आली थार, मी प्रेमात पडलो होतो त्या गाडीच्या. आणि ही गेल्या बर्थडेची गोष्ट आहे, म्हणजे 6 नोव्हेंबरला माझा वाढदिवस असतो, मी 8 नोव्हेंबरला होतो ओबेरॉयला, आणि मी तेव्हा ती गाडी बघितली. गाडी घ्यायचं चालू होतं, गाडी घेऊया. मी ती गाडी बघितली पार्किंगमध्ये, आणि मी लिटरली, म्हणजे हे मी खरंच म्हणजे खोटं नाही बोलत आहे, मी 7 मिनिटं गाडीकडे बघत होतो. 6:30 मी एक बघत होती, पार्किंग झाली, तो माणूस उतरला, तो गेला, मग मी गाडीजवळ गेलो, मी गाडी बघितली. माझं झालं की ही माझ्याकडे पाहिजे गाडी. आणि माझं ते आहे की गाड्यांच्या बाबतीत मला बघितलं की हे माझ्याकडे पाहिजे. म्हणजे सायकल पण माझी तशीच होती, माझ्या 2 ज्या बाईक आहेत त्या पण तशाच आहेत, बघितल्या हे माझ्याकडे पाहिजे, आणि त्या मी घेतले. तर थार मी गेल्या वर्षी 2023 8 नोव्हेंबर 2023ला मी ठरवलं होतं ही गाडी माझ्याकडे पाहिजे, आणि ह्या बर्थडेच्या आधी ती गाडी माझ्याकडे आहे. अरे वा. सो ती दोन्ही स्वप्न आहेत जी पूर्ण झाली, आणि मला भारी वाटतंय त्या स्वप्नांबद्दल. आता पुढचे 2-3 स्वप्न आहेत ती होतील हळूहळू. आणि मी माझ्या स्वप्नांच्या सिरीजला एक नाव दिलंय, यादसाठी केला होता अट्टहास. सो ते भाग 1 भाग 2 मी तसं टाकलंय सोशलला, अजून आहेत, येतील भाग त्याचे जसे जसे पूर्ण होतील. पण गाडी आणि घर हे माझ्यासाठी एक स्वप्न होतं, आणि ते मी पूर्ण केलं. अरे वा. गाव आणि शहर, तर तुझं जास्त मन कुठे रमतं? शांतता हवी असेल तर गावात, काम हवं असेल तर शहरात. हेच उत्तर आहे, कारण मुंबई काम देते. तुम्ही गावात जाऊन पण एखादी सिरियल लिहू शकता लेखक असाल तर, पण नाही, तुम्हाला टच मध्ये राहावं लागतं, तर तुम्हाला कामं तुमची मिळत जातात. कारण कसं होतं, गावात गेल्यावर एक रिलॅक्स पॉइंट येतो, आपण शांत होतो, जे पाहिजे. पण तुम्ही जर वर्कहोलिक असाल, मी वर्कहोलिक आहे खूप, मला काम करायला खूप आवडतं. सो माझं उत्तर तेच आहे, शांतता हवी असेल तर गावात. म्हणजे तुम्हाला जर माझ्या आयुष्याचे जर आपण हे केलं 30 दिवस दिले, तर त्यातले 10 दिवस मी गावात राहील, 20 दिवस मी मुंबईत राहील. सो दोन्ही गोष्टी मला खूप जवळच्या आहेत. पण शांतता हवी असेल तर गावात, काम हवं असेल तर मुंबई. तुझ्या लाईफचे 3 लर्निंग सांगू शकतो का? पहिली गोष्ट आशिष पात्रे यांच्याकडून मी शिकलो, कितीही काम असू दे घाई गडबड करू नका, जेव्हा ते व्हायचं तेव्हा ते होतं. सो लेखनाच्या बाबतीत मी त्या माणसाकडून हे शिकलोय की तुम्हाला 6 स्क्रीनप्ले लिहायचे, उद्या जाऊन चॅनलला वाचायचे. म्हणजे मी हे उदाहरण देतोय, संध्याकाळी ते 6 स्क्रीनप्ले मध्ये तुमच्याकडे काही नाहीये, तर घाई गडबड करून ते 6 स्क्रीनप्ले बनत नाहीत. ते सुचायचे तेव्हा सुचतात, आणि जर ते तेव्हा नाही सुचले तर जेवढं सुचलंय तेवढं समोरच्या माणसाला जाऊन ऐकवा, कारण ते खूप चांगलं सुचलेलं असतं. जबरदस्तीने सुचवणं वेगळं आणि चांगलं सुचणं वेगळं. सो जे चांगलं समोरच्या माणसाला जाऊन ऐकवलं आणि त्याला सांगितलं की बाबा मला आता एवढंच सुचलंय, पुढचं सुचेल तेव्हा मी तुला ऐकवेन. सो ते लर्निंग माझ्यासाठी की घाई गडबड करून लेखनाच्या बाबतीत किंवा कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत काहीच होत नाही, जी गोष्ट व्हायची तेव्हाच होते. सो घाई गडबड करू नका, हे मी त्यांच्याकडून शिकलोय. दुसरं लर्निंग, मी कोविडमध्ये खूप आजारी होतो, मला खूप सिरियस कोविड झाला होता. त्यावेळी तिथे एक सिस्टर होत्या, 6.5 फूट वगैरे होत्या. सो त्या मला सांगायच्या
की यू आर गॉड्स फेवरेट चाइल्ड. कारण मला खूपच सिरियस कोविड झाला होता. तर त्या बोलायचं की यू आर गॉड्स फेवरेट चाइल्ड असं त्या बोलायच्या. सो ते वाक्य मला एवढं पटलं की खरंच आपण देवाची लाडकी मुलं आहोत. देव आहे नाही आहे ह्या संकल्पनेवरती वाद आहेत नाही आहेत. कुठेतरी एक शक्ती आहे तिचे आपण लाडके आहोत हे तुम्ही जर मानलत ना आणि मॅनिफेस्ट करत गेलात गोष्टी ना तर सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे ज्या मुलाला तिसऱ्या दिवशी कोविडच्या डोळेही उघडायला जमत नव्हते किंवा म्हणजे काय म्हणतो आपण लोअर बॉडीच पॅरालाइज होत होती. अरे बापरे. त्या एका वाक्यामुळे आणि त्या सगळ्या उपचारांमुळे ते होतच होतं. पण ते असतं ना मेंटली तुम्हाला काहीतरी लागतं. तर त्या यायच्या स्माईल करून एवढंच बोलायच्या आणि सतत बोलायच्या 3-4 वेळा दिवसातून. सो तुम्ही कुठेतरी मनात मॅनिफेस्ट केलं आणि मनात ठरवलं ना की आपण कोणाची तरी फेवरेट आहोत किंवा आपण आपलेच फेवरेट आहोत. सो तुम्ही गोष्टी सर्व्हाइव्ह करता. सो तुम्ही स्वतःवरती खूप विश्वास ठेवला पाहिजे हे मी तेव्हा शिकलो. स्वतःवरती आणि अशी एक शक्ती आहे जी तुम्हाला तिची तुम्ही फेवरेट आहात. सो ते एक लर्निंग होतं माझ्याकडे कोविडमध्ये. तो टॅटू पण आहे माझ्या मी बनवलेला त्या वाक्यात. माझ्याकडे 7 टॅटू आहेत आणि त्या प्रत्येक मिनिंग आहे. त्यातला एक तो एक टॅटू आहे याच्यात मी लिहिलंय गॉड्स फेवरेट चाइल्ड म्हणून. अच्छा, धन्यवाद दादा. तू पॉडकास्टसाठी वेळ दिलास. तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी NP क्रिएशनच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. अरे थँक्यू. आणि धन्यवादची गोष्टच नाहीये आपण ह्या गप्पा मारल्या. बरोबर बरोबर. म्हणजे हे कॅमेरे बंद असते तरी आपण बोललो. हो हो.